तर रामराम म्हणजे मराठी ब्लॉगमध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर आज आपण आलोय राजधानी सातारा येथे आणि तिथं आल्यानंतर आता आपण जाणार आहे हॉटेल दादस बिर्याणीला। त्यांची इथं जाऊन त्यांची इथली जी बिर्याणी आहे ना ती ट्राय करणार आहे। यांच्या आधी तुम्हाला एक सांगायचं झालं तर सातारमधलं पब्लिक आणि त्यांना आवडणारी ती बिर्याणी म्हणजे हॉटेल दादस बिर्याणी, तिथं आपण जाणार आहे आणि त्यांच्यातली ती बिर्याणी ट्राय करणार आहे। तर चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया, वेळ न घालवता, आणि ते पूर्ण आहे ना बिर्याणी कशी होत्या हे बघूया, चला। जसं आपण आतमध्ये आलो तर ती जी बैठक व्यवस्था आहे ना ते एकदम खतरनाक आहे। सगळ्यात आधी तुम्हाला ती बैठक व्यवस्था आहे ना ती दाखवून घेतो। एक नंबर बैठक व्यवस्थेत आहे। तर पहिल्यांदा आपण ती बैठक व्यवस्था बघून घेऊया। जसं आपलं ते आतला ॲम्बियन्स आहे ना ते बघून झालं। ॲम्बियन्स बघितल्यानंतर तुम्हाला तिथली जी बाजूची बैठक व्यवस्था त्यातली ती गर्दी बघितली असेल ना ती बघून तुम्हाला समजलंच असेल सातारकरांचं नक्की बिर्याणीवर किती प्रेम आहे। आणि आता आपण तीच बिर्याणी ट्राय करणार आहे आणि तुम्हाला सांगणार आहे की नक्की बिर्याणी कशी आहे। तर चला आपण ती बिर्याणीची ऑर्डर देऊया। बिर्याणी आपल्या समोर आल्यानंतर त्याला तुम्हाला रिव्ह्यू बघ। तर म्हणजे अशा प्रकारे आता आपण आतमध्ये हॉटेलच्या येऊन बसलो। आल्यानंतर आता आपण बिर्याणीची ऑर्डर दिल्या। आता इथे एवढी तुफान गर्दी आहे ना ते काय बोलायला नको। आता त्यात आपल्याला जी आपली बिर्याणी आहे ना ती आपली लागेल समोर, ती लागली की मग आपण तुम्हाला मी ती सांगणार आहे ती कशी आहे बिर्याणी। तरी सातारामधला विषय हा नाही, सातारकरांची फेमस जी बिर्याणी आहे ती दादस बिर्याणी, आणि आपण त्याच हॉटेलला व्हिजिट केल्या। आता त्यांची इथली ती बिर्याणी आहे ना ती आपण ट्राय करणार आहे आणि ती कशी लागते ती तुम्हाला सांगणार आहे। आणि तुम्ही पण मला कमेंट करून सांगा तुम्ही इथली कधी बिर्याणी ट्राय केली आहे ना। अशा प्रकारे आपली जी बिर्याणी आहे ना ती आपल्या समोर लागल्या। आता आपण ती बिर्याणी ट्राय करणार आहे। ट्राय करून तुम्हाला त्याचा रिव्ह्यू कळवणार आहे। सगळ्यात आधी जर त्या बिर्याणीचे जे ताट आहे ना त्यात बघायला गेलं तर बाजूलाच लिंबू आहे, लिंबूच्या बाजूला कांदा आहे। लिंबू कांदा कॉम्बिनेशन पाहिजेच की हो, सातार की त्याच्यासमोर मजा नाही। आणि त्याच्या साईडलाच रस्सा आहे, सातारकरांचा फेमस तांबडा रस्सा। आता आपण ते बिर्याणी जे आहे ना ते ट्राय करूया, बघूया बाईट घेऊन दे। मस्त असा वरून राईस आहे, खालच्या साईडला असा मसल फॉल। पहिलीच बाईट घेतो आपण। लिंबू सोडा तर मजाच नाही ना, मग लिंबू पहिला आपण त्यात बघत ते करून टाकतात। बिर्याणीची जी टेस्ट आहे ना ते एकदम भारी आहे। म्हणजे सातारकरांना काय बिर्याणी आवडते तर यांचं जे त्याच्या खाली जे त्यांनी मसाल्यामध्ये जे आपल्याला चिकन वगैरे दिले बिर्याणी टाईप ते एक नंबर पाणी वाटते खायला। तुम्ही जर बिर्याणी ट्राय करत असाल, तुम्हाला बऱ्यापैकी बिर्याणी जर सुट्टी एवढत असते ती बिर्याणी इथली तुम्ही ट्राय करा। कारण की काही ठिकाणी नुसती फ्राय बिर्याणी पण भेटते। फ्राय बिर्याणी खाण्यापेक्षा फ्री बिर्याणी कुठं खायची तर दादस बिर्याणीची बिर्याणी ट्राय केली पाहिजे। ते तर या दादस बिर्याणीला व्हिजिट करा आणि त्यांची जी बिर्याणी आहे ना ती ट्राय करा। पण आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच, लवकरच नवीन ब्लॉगमध्ये। धन्यवाद।